मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। तसेच आरोपीने देखील आत्महत्या केल्याचा जो आहे तो संशय आहे। मी सध्या याच मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी असलेलं हे आपण पाहतोय सावित्रीबाई फुले महिला छात्रालय जे आहे ते महाराष्ट्र शासनाचं हे छात्रालय आहे। या ठिकाणी ही विद्यार्थिनी राहत होती। याच छात्रालयाच्या 4थ्या मजल्यावर ही विद्यार्थिनी राहत होती आणि साधारणतः काल संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान या जी विद्यार्थिनीचा मृतदेह या ठिकाणी पोलिसांना आढळून आलेला होता। या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं होतं। बलात्कार करून तिची हत्या देखील करण्यात आलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी तपास ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस यामधील याच छात्रालयातील एक जो या ठिकाणचा असलेला सुरक्षा रक्षक आहे ओमप्रकाश कनोजिया, तो फरार होता आणि त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह देखील बाजूलाच असलेल्या चर्नी रोड रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांना आढळून आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणी आता मरीन ड्राईव्ह पोलीस जो आहे ते तपास करीत आहेत। मात्र जो आरोपी आहे, संशयित आरोपी होता, त्याने देखील आत्महत्या केल्याचं जे आहे तो संशय आहे। त्यामुळे आता ह्या संपूर्ण गुन्ह्यातील जो तपास आहे यामध्ये पुरावे आहेत ते गोळा करण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। त्याचबरोबर इतक्या मोठ्या छात्रालयामध्ये ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस याचा सुगाव कोणालाच लागला नाही का, किंवा ही जी हत्या आहे ती का करण्यात आलेली आहे, हे सगळंच जे आहे त्याची उकल करणं मुंबई पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे। सर, यहाँ पर एक हॉस्टल में लड़की की डेड बॉडी मिली है, क्या जानकारी अभी तक मिली है सर, इसके बारे में ज़रा बताएं। सावित्री देवी फुले ये महिला छात्रालय यहाँ पे चर्नी रोड स्टेशन के पीछे मरीन ड्राइव पे है, जिसके 4थे माले पे एक 18 साल 2 महीने के लड़की की जो गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज में पढ़ती थी उसकी बॉडी उसके रूम में पाई गई थी। उस रूम को बाहर से लॉक किया गया था। जो वहाँ का सिचुएशन था उस हिसाब से 5 बजे पुलिस को इन्फॉर्मेशन मिली थी। इमीडिएटली पुलिस वहाँ पे स्पॉट पे पहुँची। उसके बाद फॉरेंसिक, फिंगरप्रिंट और डॉक्टर्स की टीम को बुलाया गया और इस बारे में जो एफआईआर है वो मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में दाखिल की जा रही है और आगे की तपास जारी है। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।